ही झोपमोड अटळ होती, कारण टाळ मृदुंगाचा आवाज आणि हरिनाम हे काही रोज रोज ऐकू येत नाही. डोळे किलकिले करत मोबाईल बघितला. पहाटे 4च्या आसपास आमच्या गॅलरीमधून सोलापूर हायवे साफ दिसतो. इंद्रायणी काठी स्नान करून दिंड्या पताका याच दिशेने येत होत्या. नंतर उजाडले, तेव्हाच जाग आली. तोच सौचा आवाज. अहो आवरा लवकर, ती लोक यायची वेळ झाली. अर्धा पाऊण तासात जिकडं तिकडं करून खाली पार्किंगमध्ये आलो. कमिटी मेंबर्स वारकरी वेशात घोळका करून उभी. वेश असतो. आपण वाघाची कातडी पांघरली म्हणून काय आपण वाघ होत नाही. चेअरमन साहेबांनी राजगिरा लाडू, उपवासाचा चिवडा, केळी इत्यादी इत्यादी जिन्नसांचा तोबरा भरून वारकऱ्यांच्या स्वागताची सोय उत्तम असल्याचा निर्वाळा दिला. स्थानिक भावी पंतप्रधानांनी चहा पिऊन त्यास फुर्र अनुमोदन दिले. कैक वर्ष जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आणि माऊली संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी याच मार्गाने पांडुरंगाच्या दिशेने रवाना होते आणि त्याचसाठी स्वागत अट्टहास. ठरल्याप्रमाणे 100 वैष्णव आमच्या सोसायटीत आले. काही वेळ माऊलींचा विसावा इथेच होता. आम्ही माणसं वाटून घेतली. माझ्या वाटेला 6-7 जण आले. वर घरी घेऊन गेलो. हो नाही करत सगळ्यांनी नाश्ता केला. ओळख करून घेण्यात कळलं की त्याच्यातील एक आजी आजोबांच्या एक डोळ्यात मोती पडला होता. आजोबा सांगत होते, 6-1 महिन्यापूर्वी डोळ्याचं ऑपरेशन करायचं म्हणून मुलगा पुण्यात घेऊन आला. एके दिवशी आळंदीला घेऊन आला. दर्शन झाल्यावर म्हणाला, तुम्ही इथेच बसा, मी तुमच्यासाठी ज्यूस घेऊन येतो. तो जो गेला तो आजपर्यंत आला नाही. तो आम्हाला सोडून गेला का त्यानं आम्हाला सोडलं हे आजवर आम्हा म्हातारीला ठाऊक नाही. पण कोणाचं नशीब त्याला कोणाच्या दारापुढे उभा करतं याचा हिशेब वर त्याच्याकडे असतो. या पोरानं सोडलं. त्याच्या 3ऱ्याच दिवशी मंदिराकडची माणसं आली. म्हणाली, माऊलीची पालखी निघणार आहे 6 महिन्यानंतर. देखभालीसाठी मदत करणार का? शेजारी आजीबाई आसवत टिपत होत्या. प्रसंगावधान दाखवत हिने ओटी भरण्याचा कार्यक्रम हाती घेतला. मी पण पुरुष मंडळींना आहेर केला. तेवढ्यात पाऊस आला. मी सर्वांना थोड्या वेळाने निघण्याची विनंती केली. लागोलाग आजोबा म्हणाले, नगं रे बाबा, ह्यो पाऊस म्हणजे त्याचा सांगावा आहे. आता निघाया पाहिजे. निर्मात्याने माझ्या 1.5 वर्षाच्या मुलाच्या मेंदूत काय भरले असेल त्याचं त्याला ठाऊक. इतका वेळ चकार शब्द न काढलेलं लेकरू आबा म्हणालं. म्हातारीला अचानक भरून आलं. तिने त्याला आपल्या छातीशी कवटाळून पापा घेतला. कुटूनशी 20ची एक नोट काढून पोराच्या हातात कोंबली. नोट मळकी होती पण ओली होती. मोजून 1.5 तासांचा हा विसावा. मग शिलेदाराने परत एकदा मोजदाद केली. बरोबर 100. त्याने चला माऊली अशी हाक देताच हरिनामाचा एकच गजर झाला. अचानक हायवेवर गर्दी वाढली. अलोट गर्दी. किती असेल? 1000? लाख? शासनसुद्धा मोजण्याच्या भानगडीत पडत नाही. बरं, या गर्दीत कोण नाही? अगदी आईच्या अंगावर असणारे बाळ पासून काठी टेकवत चालणाऱ्या व्यक्ती, बाया माणसं, शिकलेली अडाणी, या सर्वांमध्ये एकच बाब कॉमन. ते सगळे एकशिस्त होते. कुठेही गडबड नाही, गोंधळ नाही, बेदरकारपणा नाही. ओठातून पडणारा एक शब्द कसा, एक सूर, एक ताल, एक बद्ध. एवढा मोठा जनसमुदाय एकच नामघोषात एकाच दिशेने एकाच आशेने मार्गक्रमण करण्याची नोंद जगाच्या पाठीवर या व्यतिरिक्त कुठेही नाही. या वारकऱ्यांना आता इथून पुढे 200 किलोमीटर पुढे पायी चालत जायचे आहे. पावसात भीती नाही वाटत, भूक नाही लागत, झोपायचं कुठे? बरं, हे जे जात आहेत त्यांच्या सगळ्यांचे मुखदर्शन होणार आहे का? खरंच मुळात जातात का? नाही. या प्रश्नाचे उत्तर पाहिजे असतील तर या जन्मी एकदा तरी वारी करावीच. हे म्हणतात ते खरंच. आणि एवढं करून नाहीच भागलं तर तो आहे ना, उभा आहे तिथे. आता रस्त्यावरील सगळ्यांच्या माना एकाच दिशेने वळल्या. स्तब्ध निशब्द वातावरण. एकदम अंतरलेले, हात एकवटलेले. आली पुटपुटत. आम्ही पण पुढे सरसावलो. जगद्गुरू माऊली पादुका स्पर्श झाला. सुखावलो. 3 तास झाले, पण पादुका स्पर्श झालेल्या हाताला सुगंध तसाच आहे. आज मी हात धुणारच नाही असं ठरवले. आमच्या एरियातून पालखीच्या वाटा वेगवेगळ्या होतात. भेट मात्र पंढरपुरातच. आपल्याला पण शेवटी तिथेच जायचं. वाटा तेवढ्या वेगळ्या. जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल.